नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आलेली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत सक्रिय झाल्याचं दिसून आल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवंगत शिवाजीराव कर्डिल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेत प्रथमच भाजपची सत्ता आणली होती। आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे। सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत आणि या भेटीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। भाजपमधील अंतर्गत समीकरणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। तसेच राज्यातील पक्षश्रेष्ठींकडून राम शिंदे यांना अधिक महत्त्व दिलं जात असल्याची चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी संगमनेर तालुक्यातील साकूर येथे जाऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय बाजीराव पाटील खेमनार यांची भेट घेतली आहे। या दोघांमध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। राजकीय वर्तुळात आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सभापती राम शिंदे, खासदार निलेश लंके आणि आमदार विवेक कोल्हे यांच्यामध्ये नवे राजकीय समीकरण आकार घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आगामी काळामध्ये जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। दरम्यान राम शिंदे आणि बाजीराव पाटील खेमनार यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी नेमकं काय सांगितलंय बघूयात। साकूरमध्ये आज मी ज्येष्ठ नेते आदरणीय बाजीराव पाटील खेमनार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्याचं ठरवलं। अनेक दिवसापासून तशी माझ्या मनात चर्चा होती, फोनवरही बोलत होतो आणि अशा प्रसंगी घरातील परिवारातील सगळे उपस्थित, त्याचबरोबर गावातील सगळे मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज इथे येत असताना चर्चा करावी, सदिच्छा भेट घ्यावी, तब्येतीची विचारपूस करावी आणि विशेष म्हणजे ते 91 वर्ष असून देखील अतिशय या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये आणि विशेषतः संगमनेर तालुक्याच्या त्यांचं मोलाचं सहकार्य आणि योगदान झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये मी एका वरिष्ठ वैधानिक पदावर असल्या कारणानं त्यांची भेट घ्यावी, त्यांचे अनुभव ऐकावेत आणि खरं तर आपण हे अनुभव आणि मार्गदर्शन ज्येष्ठाचं घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली पाहिजे, अशा कारणानं सदिच्छा भेट दिलेली आहे। मला अशोक पाटील म्हणत होते की येताना काही आमच्या भागातले निवेदन देखील आहेत, काही म्हणणं देखील आहे, ते देखील ऐकव, पण आमच्या दोघांची भाषणं अगोदरच झाली, त्याच्यामुळे म्हणणं काय ऐकता आलं नाही, तरी मी सगळ्यांचं ऐकणार आहे। त्यामुळे अशा एका चांगल्या हेतूने आज भेट दिलेली आहे आणि मी भेट दिली असल्या कारणानं आपल्याला सगळ्याला कळालं आणि बातम्याही आल्यात। आता बातम्या तर येणारच, आता मी एका वरिष्ठ सभागृहाचा सभापती आपल्याला भेटायला आल्यामुळे आता बातम्या होणारच आहेत, अजून जास्तीच्या मोठ्या बातम्या येणारच आहेत। त्यामुळं बातम्या येणं, पक्ष जरी वेगळा असला तरी मी पक्ष विरहित सभागृहाचा सभापती असतो, दोन्ही पक्ष चालवायची जबाबदारी माझीच असते। त्यामुळे उजव्या हाताचा सत्ताधारी पक्ष, डाव्या हाताचा विरोधी पक्ष, दोन्ही सभागृहाला समान न्याय देण्याची भूमिका ही सभापतीची असते। त्याच्यामुळे भैया तशी काळजी करायची आवश्यकता नाही। त्यामुळे सभापतीच्या भूमिकेमध्ये आपण जात असताना, फिरत असताना वैयक्तिक संबंध देखील जोपासले पाहिजे। राजकारणामध्ये येतात आणि जातात, विकास हा करत असतो आपण निश्चित स्वरूपामध्ये। या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे लाभलं पाहिजे आणि त्यांचा अनुभव देखील मोठा असतो। आणि शेवटी आपण कुणी असेल तरी राजकीय क्षेत्रात असो, कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये जात असताना आपण भविष्यातल्या इतिहासातल्या गोष्टी अनुकरण करत असतो आणि म्हणून त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला कसं पुढे जाता येईल, कसं लोकाभिमुख होता येईल, कसा विकासाभिमुख होता येईल, अशा सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता येतो। आणि म्हणून या एका कारणामुळे मी आज भेट घेतलेली आहे। निश्चितच ही भेट घेत असताना मला अतिशय समाधान लाभलेलं आहे की आपण हे सगळे इथे एवढे जण उपस्थित आहेत। 91 वर्ष वय आपल्याला सगळ्याला मिळेल का नाही ही जरा शंकाच आहे, परंतु त्यांची 91व्या वर्षी देखील अतिशय सुंदर आणि चांगली तब्येत आहे
आणि ते स्वतःचे स्वतः चालतायत, उठून उभा राहतायत, सगळ्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. आता आपण आपल्या वयामध्ये आपण आपल्या तब्येतीची कशी काळजी घेतली पाहिजे ते पाटलांकडे बघून मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये आपण हे जाणून घेतलं पाहिजे. शेवटी स्ट्रेस खूप आहे सगळ्याला. आता कुणाला बीपी आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला स्ट्रेस येतोय, कुणाला विनाकारणच बर्डन येत आहे, डिप्रेशन मध्ये जात आहे. त्यामुळे स्वतःचं जीवन कसं जगावं आणि ते पण राजकारणात होते, मोठ्या पदापर्यंत गेले, तरी पण त्यांची तब्येत 91व्या वर्षी शुगर नाही, बीपी नाही, काहीच त्रास नाही, ऐकायला व्यवस्थित येते, बोलतात पण प्रश्नाचे उत्तर पण व्यवस्थित येतात, अशी तब्येत त्यांना लावली. म्हणजे निश्चित हे आदर्श आहेत आणि म्हणून सगळ्या अर्थाने ते आदर्श असल्या कारणाने मी आज सदिच्छा भेट घेतली. आणि मग त्यांच्या एवढं वय आपल्याला मिळतंय का नाही मिळतंय ही जरा शंकाच आहे. त्यामुळे सगळ्याला इतकं वय मिळावं, यांच्यापेक्षा जास्त मिळावं, त्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य लाभावं, त्यांचं आपणाला नेहमी करता मार्गदर्शन लाभावं अशीच मी सदिच्छा परमेश्वर चरणी करतो. आणि एवढंच निमित्त होतं आणि आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दलही मी आभार व्यक्त करतो. आणि माझा जो काही खेमनर पाटील परिवाराच्या वतीनं मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करून माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी आणि आमदार राम शिंदे साहेबांची जुनी ओळख आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत. मी समाजात थोडंफार काम करतो, तर त्यांचा फोन वगैरे होत असतो कधी. आता माझं वय थोडं जास्त 91 झाल्यामुळं मी काही जाऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये. फार मोठा कार्यक्रम झाला सोंडीला, तर मी जाऊ शकलो नाही, आजारीच होतो. त्यांनी त्याच्यानंतर फोन केला मला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन करायला लावला त्यांना, बाहेर चौकशी तरी कर. मला फोनही आला. पहिलीच वेळ आहे त्यांची चाकूरला भेट देण्याची. सामाजिक कार्यकर्ते पूर्वीपासून प्राध्यापक होते आणि समाजामध्ये मिसळण्याची त्यांची हातोटी आणि त्यांची नेहमी इच्छा असते समाजामध्ये मिसळावं, समाजात अल्पसंख्याक लोक आहेत त्याची मदत करावी. म्हणजे सामाजिकच करतात ते असं नाही, परंतु एक ओढ असते आणि ते सगळ्याच समाजामधल्या लोकांचं काम करतात असं नाही काही, परंतु ती ओढ असते समाजाने सुधारावं, समाजाने शिकावं, समाजाची पोरं शिकली पाहिजेत अशी त्यांची इच्छा नेहमी असते. तेव्हा योगायोगाने आज ते आले. मी साखरकरांना कोणाला सांगितलं नव्हतं, खाजगीच भेट आहे खरं सांगायचं म्हणजे, कोणाला सांगितलं नाही. तरी परंतु बरेच लोक जमा झाले आणि साहजिकच बाजीराव पाटलाची काय आहे कार्यक्रम म्हणून लोक जमा झाले थोडेफार. मी सांगितलं नाही कोणाला गावाने का बाबा असा कार्यक्रम या, पण पेपरमध्ये बातमी आले, मला लोकांचे फोन आले, तुमची इथं कार्यक्रम आहे, मलाच उशिरा समजलं होतं. तर ते झाले. त्यांचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी खास करून हा उशिरा का होईना साकूरला जायचं, बाजीराव पाटलाची भेट घ्यायची ठरवलं होतं, म्हणून ते झालं. का तुम्ही लोक सगळे थांबले, आम्ही जरा आतमध्ये बसलो होतो. हेच बसलो की आता सगळं जिल्ह्यात हे झाले की बाजीराव पाटलाला भेटायला गेले राम शिंदे साहेब, आमदार राम शिंदे साहेब. तेव्हा तेच आम्ही चर्चा केली 10-15 मिनिटं. ते तुम्हाला बाहेर ठेवलं असं झालं ना ते, म्हणून आता जाऊ आपण तुमच्याशी बोलू जरा. तेव्हा ते आले, त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे आणि त्यांचा सत्कार देखील आपण केलेला आहे. सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी जेवण करून जावा. समजलं का? तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जावा.